टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र टी आर्मी रॅली भरतीचा आज महाराष्ट्राचा जे विद्यार्थी मित्रांनो पहिला दिवस होता। 16 नोव्हेंबरला टी आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालं। या 4 सेंटरवर तर बेळगाव कर्नाटक सेंटरवर झालं, देवराळी सेंटर नाशिकला झालं, कोल्हापूर सेंटरला झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी तेलंगणामध्ये झालं, सिकंदराबाद तेलंगणामध्ये या ठिकाणी ग्राउंड झालं। तर या 4 सेंटरवर जे या ठिकाणी ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केले जात आहे, ॲक्सिलेंटचे पोरं किती घेतले जात आहे, सेकंड ग्रुपचे काय किती पोरं घेतले जातात आणि 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग त्या ठिकाणी काय दिले जात आहे। तर ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। रनिंग काढल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, रनिंगच्या अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, गेटच्या अंदर एंट्री किती वाजता त्या ठिकाणी होता आणि कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायची नाही आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाला आणि कोणत्या सेंटरवर महाराष्ट्रामध्ये जास्त पोरं ग्राउंडमध्ये पास केले जाते याबद्दल सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, या 4ही सेंटरवर जे सकाळी जे या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे, तर सकाळी जे 4 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। बेळगाव कर्नाटक झालं, देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर झालं, सिकंदराबाद तेलंगणा झालं आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केला जात आहे। आधार कार्ड झाला आणि त्याचबरोबर जे डोमिशियल त्या ठिकाणी चेक केला जातं, आधार कार्ड आणि डोमिशियल, ठीक आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट मुलांना या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस घेतलं जात आहे आणि हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। हे जर डॉक्युमेंट असल्याने तर आपल्याला एंट्री या ठिकाणी भेटणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट या ठिकाणी स्टार्टिंगला ठेवायचं आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी रनिंगने काढली त्यांना फक्त एवढे 2 डॉक्युमेंट लागते, आधार कार्ड झालं आणि डोमिशियल झालं, ठीक आहे। आणि ज्यांनी ग्राउंड काढले त्यांना त्या ठिकाणी ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट लागते, झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी लागते, तर ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर पास सर्वात जास्त कोणत्या सेंटरवर जास्त कोल्हापूर आणि नाशिक सेंटरला एका बॅचमध्ये 200 पोरं रनिंगसाठी सोडत आहेत, त्यामधले 4 ते 6 विद्यार्थी रनिंग पास होत आहेत। बेळगाव कर्नाटक आहे, तर बेळगाव कर्नाटकमध्ये जास्त पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास केल्या जात आहे। एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बेळगाव कर्नाटकला 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 13 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये त्या ठिकाणी पास करण्यात आले, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एका बॅचमध्ये फक्त 100च पोरं रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडून राहिले बेळगाव कर्नाटकमध्ये, ठीक आहे। तर खूप कमी या ठिकाणी कॉम्पिटिशन बेळगाव कर्नाटकला आहे। तुमचा जर 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत येत असेल, 5 मिनिट 25 सेकंड पर्यंत येत असेल, तर बेळगाव कर्नाटक तुमच्यासाठी बेस्ट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटकला एका बॅचमध्ये जे या ठिकाणी 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जवळपास 13 ते 14 पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये त्या ठिकाणी पास करून राहिले आणि त्याचबरोबर जे आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर 5 मिनिट 15 सेकंड किंवा 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत बेळगाव कर्नाटकला या ठिकाणी टाइम दिला जात आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सिकंदराबाद तेलंगणा आहे, सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा चांगले पोरं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। सिकंदराबाद तेलंगणामध्ये एका बॅचमध्ये फक्त 100 पोरं रनिंगसाठी सोडून राहिले आणि 100 पैकी जे पोरं त्या ठिकाणी पास करून राहिले, तर जवळपास कोणकोणत्या बॅचमध्ये 8 पोरं पास करून राहिले, कोणकोणत्या बॅचमध्ये 9, कोणकोणत्या बॅचमध्ये 7, अशा प्रकारे पोरं त्या ठिकाणी पास केले जात आहे। आणि सिकंदराबाद तेलंगणामध्ये 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जात आहे, तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिट 20 सेकंड पर्यंत टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्वात जास्त जे पोरं या ठिकाणी ग्राउंडमध्ये पास करणारे बेळगाव कर्नाटकमध्ये जास्त पोरं या ठिकाणी पास करून राहिले, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा, कारण की मेन म्हणजे कमी पोरं रनिंगसाठी सोडत आहे आणि जास्त पोरं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोसेस आहे। तर आता ग्राउंडच्या या 4 सेंटरमध्ये ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, तर बस सकाळी 4 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केल्या जाऊन राहिले, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर डोमिशियल झालं। हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांपासून एक फॉर्म लिहून घेतला जातं, नॉर्मली फॉर्म आहे, आपलं नाव त्यावर लिहावं लागते, त्याचबरोबर आपली सिग्नेचर वगैरे त्यावर करावं लागते, आधार कार्ड नंबर सुद्धा त्यावर टाकावं लागते, ठीक आहे। तर हे काही पर्सनल माहिती आपल्याला त्या फॉर्मवर या ठिकाणी लिहायची आहे आणि हे झाल्यानंतर ते आपल्याला लिहिल्यानंतर ते जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे एक त्या ठिकाणी बॅच तयार केला जात आहे। कोणकोणत्या सेंटरवर 100ची बॅच बनवत आहे, कोणकोणत्या सेंटरवर 200 विद्यार्थ्यांची बॅच या ठिकाणी बनत आहे, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटक झालं आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा या ठिकाणी 100 पोरांची बॅच बनून राहिली आणि हे झाल्यानंतर रनिंगसाठी त्या ठिकाणी मुलांना सोडत आहे आणि रनिंगमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बेळगाव कर्नाटक झाला आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणामध्ये जवळपास बेळगाव कर्नाटकला 13-14 विद्यार्थी घेऊन राहिले आणि त्याचबरोबर सिकंदरामध्ये 8 झालं, 9 झालं, 10
झालं अशा प्रकारे पोरं त्या ठिकाणी घेतल्या जातं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर रनिंग काढल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथून जे गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढल्या जातात बॅगा घेऊन. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड काढलं त्यांना बसून ठेवलं जात आहे, त्यांची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे. त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉंग जम्पसाठी नेलं जात आहे, त्याचबरोबर झिगझॅगसाठी नेलं जात आहे. लॉंग जम्प आणि झिगझॅगला काही मार्क या ठिकाणी नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आपलं पडलंय नाही तरी सुद्धा दुसरा चान्स आपल्याला भेटते. आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे काय होतं 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जातात, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 10 पुलअप्स झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं काय होत आहे की त्या ठिकाणी जे मुलांची उंची वगैरे घेतल्या जात आहे, छाती वगैरे घेतल्या जात आहे आणि वजन वगैरे आपल्या त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. ठीक आहे. तर हे काही मेजरमेंट त्या ठिकाणी होतं आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मुलांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसवलं जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, 12वीचं मार्कशीट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यास दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडने, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमेन्शियल झालं, त्याचबरोबर आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी न्यायचं आहे पोलीस स्टेशनमधलं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे. आणि लग्न जर आपलं या ठिकाणी झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही सोबत या ठिकाणी नेऊ शकता. ठीक आहे. तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागत आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागत आहे. आणि त्याचबरोबर जे आपल्याला फोटो सुद्धा न्यायचे, जवळपास 30 फोटो आपल्याजवळ असू द्या, कारण की त्या ठिकाणी ग्राउंड काढल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे फोटो त्या ठिकाणी चेक केल्या, फोटो पाहिजे त्या ठिकाणी. ज्यावेळेस आपण ग्राउंड काढला, ग्राउंड नंतर त्या ठिकाणी जे भरपूर आपल्याला फॉर्म त्या ठिकाणी चिपकावं लागत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर फोटो वगैरे सोबत नाही. ठीक आहे. ज्यांचं सुद्धा ग्राउंड निघत असेल तर एवढे काही डॉक्युमेंट चेक केले जातात. आर्मीवाले फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट फक्त नाव पाहिजे आपला बरोबर आहे का तर, आणि एक झेरॉक्स त्या ठिकाणी आर्मीवाले आपल्याजवळून घेत आहे आणि 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ असू द्या पडले, जेणेकरून काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर एवढे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो टी आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे. आपल्याला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचं आहे, एक लक्षात ठेवा. सोबत चांगले पुरे या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा तर अशा प्रकारे सेंटरवर या ठिकाणी पुरं घेतल्या जातात. तर सर्वात जास्त जे पुरं बेळगाव कर्नाटक झालं आणि सिकंदराबाद तेलंगणामध्ये घेतल्या जातात. आणि कॉम्पिटिशन कमी आहे त्या ठिकाणी, कारण की जास्त पोरं जे एवढं सेंटरवर जात नाही, एवढं दूर जात नाही. महाराष्ट्राबाहेर ज्या विद्यार्थी मित्रांनो पोरं ग्राउंड येण्यासाठी जात नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जर लक्षात ठेवायचं तर आपलं जर या ठिकाणी टायमिंग चांगला येत असेल, 5 मिनिटापर्यंत टाईम येत असेल, 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत टाईम येत असेल तर बेळगाव कर्नाटक आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा हे 2 सेंटर या ठिकाणी चांगले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे टी आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला टी आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार. अशाच प्रकारे आजच्यासाठी इथंच थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.